आठवते का नाही? प्रश्न कोणता प्रश्न? अहो काल प्रश्न विचारला ना तुम्हाला, हा मला कशी मुलगी शोभून दिसल असं विचारलं नव्हतं मी तुम्हाला, हा आठवते का नाही? हो हो, त्याचं काय झालं ना, मला प्रश्नाचं उत्तरच सापडलं नाहीये. सापडलं की सांगते ना तुला. हा मी येते. हा सापडलं नाही? अहो सापडलं नाही म्हणजे काय? अहो ऐका, मी काय म्हणते, अहो ऐका. अहो मिस्टर खंडेराव तुम्ही? नशीब मला ओळखला सा. मला वाटलं आज पण ओळखताय का नाही कुणास ठाऊक. ते काल गुलाला मुळे झालं ना सगळं, म्हणून म्हटलं दुसरं काय नाही. बरं ते नव्ह, हे पार्टीचं काय काय केलं? नाही म्हणजे कसं आहे, सगळे कार्यकर्ते वाटायला लागलेत पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे. हा म्हणजे कसं आहे, त्यांना पार्टी द्यायला पाहिजे ना, तर ते आपली पार्टी सोडून कवा जातील कळायचे बी नाही. तुम्ही काही काळजी करू नका. तुमची पार्टी आता म्हणजे आपल्या हॉटेलची जबाबदारी आता. आणि तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही फायनल करून मला सांगा. हा फायनल? फायनल मी काय करणार? अहो कसं आहे, मला ह्यातलं काय बी कळत नाही बघा. म्हणजे हे सगळं डिपार्टमेंट तुम्हाला दिले ना, हो ते बघा, ठरवा आणि करा ना. हा एक मात्र, पार्टी एकदम जंगी झाली पाहिजे आणि कार्यकर्ते एकदम खुश झाले पाहिजे बघा. तुम्हाला काही कळत नाही? नाही 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 तसं नाही, तसं नाही. मी त्यांना काही कळत नाही असं त्यांना म्हणायचं नाहीये. त्यांच्याकडे तेवढं वेळ नाही असं त्यांना म्हणायचं. बरोबर का? बरोबर बरोबर. पण मग पार्टीचं मग कसं करावं? नाही म्हणजे काय, तुमच्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे काय नाही ते आम्हाला कसं माहिती असतात, बरोबर का नाही? हा एक मिनिट मिस्टर खंडेराव, तुम्ही इथे पार्टी करायचं म्हणताय ना, मग कशी करणार मोठी पार्टी? इथे चेअर्स नाही, टेबल्स नाही. अहो कुठे बसवणार तुमच्या कार्यकर्त्यांना इथे? आणि जेवणाचं काय कुठे बनवणार? त्या चहा बनवण्याच्या शेगडीवर? हो, एवढं जेवण बनवायला किचन लागतं, अवन लागतो, फूड प्रोसेसर लागतो. कुठे आपल्याकडे आहे ना सगळं? हा पूर्वाताई, म्हणजे हे बिस्किट सांग. हॅलो, हा अरे काय म्हणतो, कुठं आहे? अरे इथं जवळच आलाय. मी आलो 0 मिनिटात. हा जरा जायला लागतं, येतो. एक मिनिट मिस्टर खंडेराव, मला माहितीये तुम्हाला कोणाचाही कॉल आलेला नाहीये. नाही आलाय फोन आलाय मला. हो दाखवा. हे नाही म्हणजे ते खाजगी आहे हो. नाही म्हणजे काय, तुम्ही ते हॉटेल बद्दलच बोलताय ना? अहो ते मला तुम्ही 2 दिवस द्या. काय झालं की ते सगळं निवडणूक होती ना, त्यामुळे सगळा घोळ झालाय. मला 2 दिवस द्या. 2 दिवसात मी हॉटेलचा काया पालट करून टाकतो. अहो पुण्या मुंबईची हॉटेल आहेत ना, झक मारतील आपल्या हॉटेल समोर. अशी एकदम सजावट करून ठेवतो. पण आता जरा गडबड आहे. जाऊ का मी? घाबरले वाटत. नाही आपण कशाला घाबरतोय? आपण कशाला घाबरायचं? येणार काय? नाही या पुरं तुम्ही खंडेराव घाबरले, फोन कानाला लावून पळले की काय म्हणतोय? एवढं कडक बोलणं कुठं असतंय होय? सबुरीनं घ्यावं. आपण आपलं काम काढून घ्यायचं की हो. तुमच्या अंगात का नाही आता होय शाळेतली अशी कडक मास्तरीन बाई असते का नाही, ती संचारली होती. डॉक्टर साहेब माझी ना पाठ खूप दुखते. आओ डॉक्टर साहेब, हे पोट आहे माझं, माझी पाठ दुखतेय. काय झालं डॉक्टर साहेब? नाही म्हणजे कशानं दुखतेय माझी पाठ? आई तू दिवसभर मला चोरून बाहेर असतेस ना, म्हणून तुझी पाठ दुखते. अरे बापले, असं होय? पण कसं आहे ना डॉक्टर साहेब, आईला बँकेत कामाला जावं लागतं ना, म्हणून आई दिवसभर बाहेर असते. आणि आई बँकेत कामाला गेलीच नाही, मग पैसे कुठून येणार? वहिनी कशी दिसते मी या साडीत?
छान. आत्या तुझा होणारा नवरा सैनिक आहे. आरव, जा खाली जाऊन खेळ जा. रेखा, तुला खरंच पसंत आहे ना हे स्थळ? होय, पण तुम्ही असं काय विचारलं? काही नाही, तुझा नवरा आर्मीत आहे म्हणून विचारते. वहिनी, तुमचं मन मला कळते. देव करू तुझं लग्न लवकर हो आणि सुखाचा संसार करा. तुम्ही काल विजयच्या घरी होता ना? हो. अगं, मी विजयची मावशी रूपा. किती सुंदर दिसतेस ग, गोड आहेस. आता काय आपण सगळं इथेच बोलणार आहोत का? घरात नाही बोलवणार? सॉरी, या ना. पाणी. खूप सुंदर आहे का तुझं घर? गरमी नाही, ऊन आहे. अजून आणू का पाणी? नाही नाही, नको, बसा ना. किती सुंदर आहेस ग. आमच्या विजयला ना तुझ्यासारखी सुंदर मुलगी शोधून सापडली नसती. मला समजतंय, कधी कधी ना आपल्याला मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. तू का मोडलास ग साखरपुडा? नाही, मी नाही मोडला, तुमच्या विजयनेच मोडला. काय? आमच्या विजयने साखरपुडा मोडला का? ते त्यालाच माहित. तो माझ्याशी इतका वाईट वागला ना, तरी अजूनही मी त्याच्याशी साखरपुडा करायला तयार आहे. एवढं सगळं झाल्यानंतर खरं तर तुला त्याचा राग यायला हवा, तरी तू साखरपुडा करायला तयार आहेस. तुझं खूप प्रेम आहे ना विजयवर? ठीक आहे, तुझा आणि विजयचा साखरपुडा मी करून दे, मग तर झालं. अगं साधा आहे ग आमचा विजय, आणि खूप समजूतदार पण. माझा ऐकतो ना तो. कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल म्हणून भरकटला असेल. तू काळजी करू नकोस, मी समजवेन त्याला. अगं काय झालं, असं का बघतेस? हे बघ, मला ना तुझी मावशी समज, आणि मनात जे काही आहे ते सगळं मला सांग बघू. तसं सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण एकच सांगते ज्यामुळे हे सगळं घडलं. विजयने साखरपुडा मोडला त्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे. कोण? अपूर्वा. अपूर्वा? हो, विजय माझ्याशी लग्नाला तयार होता, पण तिनेच त्याच्या मनात गोंधळ निर्माण केला. नको नको ते प्रश्न भरवले त्याच्या डोक्यात. माझ्याविषयी अपूर्वानेच त्याच्या मनात गैरसमज पसरवला. तिने प्लॅन करून घडवून आणलं हे सगळं.
अपूर्वा हेच खरं कारण आहे. आपण ना इथे काही गोष्टी जरा बदलूया. हा बदलेत घे. पण काही म्हणजे नक्की काय काय? हे हा हे बैलगाडीचं भलं मोठं चाक आहे ना, हे इथून काढून आपण बाहेर लावूया. हा बैलगाडीचं चाक चांगली आयडिया की. हो ना. हा भारी दिसल. आणि इथे काय लावू? इथे आपण खंडेरावाचा KFDचा लोगो लावूया. हा एक नंबर. आणि दुसरं म्हणजे हा टीव्ही पण इथे नको. अपूर्व तुम्ही एकदम मनातलं बोललाय माझ्या. अहो लोक इथे येणार शांतपणे जेवायला, 4 घास नीट खाऊ दे की. टीव्हीचा धांगडधिंगा पाहिजेच कशाला तिथं. टीव्हीचं काय प्रत्येकाच्या घरी असतोच की. करेक्ट. आणि बाहेर लोक जेवायला काय येतात म्हणजे फॅमिली सोबत वेळ घालवायला आणि आयुष्यातले क्षण अनुभवायला. हो की नाही? एकदम बरोबर बोलते मी. अजून खरं आपण काय करू शकतो? हा बोर्ड. हा बोर्ड काढून टाकूया. मी काय आहे या बोर्डमुळे का नाही या आपलं हॉटेल असं तालुक्यातलं छोटंसं हॉटेल वाटतं. याच्याऐवजी आपण काय करूया, असं पुणे मुंबईच्या रेस्टॉरंट मध्ये का तो असा उभा बोर्ड असतोय स्टँडी. हा तो स्टँडी लावायचा आपण आपल्याकडे. माइंड ब्लोईंग आयडिया. खरंच चांगली आयडिया. आणि मग इथे काय लावूयात? आपण या भिंतीवर ना नावाजलेल्या पेंटर्सची पेंटिंग्स लावूया. इंटरनेटवर मिळतं सगळं. घ्यायची प्रिंट काढून. हा एक नंबर आयडिया की. पुणे मुंबईच्या अशा चांगल्या रेस्टॉरंट मध्ये पण असतात पेंटिंग, बघितलीत मी. आणि मी हे बघा आता आपण काय करूयात, आपण दाराच्या दोन्ही बाजूला का नाही अशी फुलांची झाडं आणून लावूया. हा फुलांनी भरलेली अशी. आणि मग त्याच्यावर लाइटिंग टाकायचं. आपल्याच दुकानातलं लाइटिंग करतो. हा कशी वाटते आयडिया? मस्त आहे. भारी आयडिया आहे. बाहेर झाड खूप छान दिसते आणि त्यावर लाइटिंग एक नंबर. हा मग पण मग आता लाइटिंग करायचं असेल तर मग इथं पण करू शकतो की. बघा बघा ह्या अशा 2-4 अशा साध्या सोप्या जवळपास मिळणाऱ्या गोष्टी येऊ आणि याचा लाइटिंग मध्ये वापर करू. मग आता ह्याच्यात एक बल्ब टाकायचा आणि याच्या आलेड पर्यंत बाटल्या टाकायच्या. एक हिरवी बाटली एक निळी बाटली आणि मग त्याच्या आतमध्ये लाईटच्या माळा टाकायच्या. कसं दिसेल ते? हा आणि मग तिथं जसं लाइटिंग करू का नाही तसं आपण इथं बाजूला पण लाइटिंग करूया. मग ते असं मिचमिच होत राहील आणि मग तशा फील्ड मध्ये बसून कस्टमर जेवेल. हा कसं वाटतंय? आतमध्ये लाइटिंग. बरं ठीक आहे ते बघूया. अहो बघूयात कसं भारी वाटेल. काही भारी बिरी दिसणार नाही. अहो दिसल मी म्हणतोय ना. नाही दिसणार मी सांगते ना. दिसल म्हणतोय की मी. करून तर बघूयात. बघितलं. कधी? आता. कुठे? माझ्या डोक्यात. म्हणजे मी इमॅजिन करून बघितलं. हा हे वारी आहे की. काय डोकं तुमचं. पण नाही काय हे फक्त लाइटिंगचं सोडलं का नाही तर बाकी सगळं जुळतं की आपलं. हो बर हे सजावटी झालं. आता मेन्यूचं काय करायचं तेही ठरवूयात ना. एक सांगू आहे, तुम्हाला चायनीज ठेवायचं चायनीज ठेवा, मेक्सिकन ठेवायचं मेक्सिकन ठेवा, इटालियन ठेवायचं इटालियन ठेवा. पण कोल्हापुरी लोक असली भारी आहेत का नाही, तुमचं चायनीज मेक्सिकन इटालियन सगळं चापून चुपून खातील. पण शेवटी म्हणजे डेझर्टला त्यांना बासुंदी नाही तर श्रीखंड पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याशिवाय इथल्या लोकांना जेवण झालं असं वाटत नाही. श्रीखंड आणि बासुंदी काही कॉम्बिनेशन आहे का? ऐकायलाच कसं तरी होतं.
कोण खात असं? हे कॉम्बिनेशन आणि हे असे ह्या पदार्थाबरोबर ते पदार्थ असं कोणी ठरवले? आपण तर ठरवले. आणि आता असा विचार करा, एका माणसाच्या ताटात असे 2 चांगले पदार्थ वाढले असतील तर ते आधी खाऊन संपेल का ह्याच्या बरोबर ते नाही जात, कॉम्बिनेशन होत नाही असा विचार करत बसेल? आणि खरं सांगू का, म्हणजे हे कॉम्बिनेशन, ह्या जोड्या त्या जोड्या, ह्याच्या बरोबर ते त्याच्या बरोबर हे सगळं का नाही माणसानं बनवलेले. तुम्ही एकदा नूडल्स आणि श्रीखंड खाऊन तर बघा, टेस्ट तर करून बघा कसलं भारी लागते. ते बघा, सगळ्यात महत्वाचं काय असतं, आपल्या मनाची तयारी. आपल्या मनाची तयारी असेल का नाही सगळं जुळतंय आपोआप. तू म्हणतोयस ना, मग करेन मी ट्राय हे कॉम्बिनेशन. आवडेल लोकांना. बासुंदी आणि श्रीखंड. श्रीखंड काय रे, काय झालं? काकानं मला श्रीखंड आणायला सांगितलं होतं. रेखीला उद्या बघायला पाहुणे येणार आहेत ना, आता त्यांच्यासाठी. आता उशीर झाला आणि जर मी विसरलो श्रीखंड न्यायचं तर काका लय चिडल माहितीये. चला निघूयात लवकर. आवरा, मी थांबतो बाहेर. हो. अहो कोणी का सोडत बसलं जा? अहो रेखीला बघायला पाहुणे येणार आहे. अहो किती माणसं आहेत, अहो स्वयंपाक काय करायचा हे तरी सांगा की. स्वयंपाकच नव, एवढं काय त्यात होतंय की. वहिनी काय टेन्शन घ्यायला लागलं, आपली तयारी काही कमी पडते वय. येऊ दे की काय पाहुणे यायचे ते. तेच सांगालोय मी, काळजी करू नका. हा काय नाना, नाना काय हो? ते फोन लागत नाहीये. अहो पण फोन करताय कुणाला? पाहुण्याच नाही. मुलगा काश्मीरहून निघालाय, नाही केव्हा बसतोय. ते निघालेत नाहीत नागपूरहून. काय समजायला मार्ग नाही रे. अहो मग अनेकदा लावून बघा, लागेल की. तेच करायला की सकाळपासून 1000दा फोन झाले. एक तर फोन लागत नाही कोणाचे. ते पोऱ्याच्या आईचा लागतोय आणि ते नुसताच वाचतोय. पुन्हा आणि कोणी उलटा फोन करत नाही रे. नाना वाट बघूया की जरा. वाट तर काय बघायलाच लागणार ते. पोरग कसं आहे, आर्मीतलं आहे. दिलेल्या टायमाला येणार म्हणजे येणार. अक्का, अक्का तुझं काम झालं बघ. तुझ्या न होणाऱ्या सुनेला तिचं सगळं सामान नेऊन दिलं. तुझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. रुपे तुला म्हणून जमलं ग बाई, मला नसतं जमलं असतं. अगं ऐकतच नव्हती निकिता. खूप समजावं लागलं विचारी, पण झालं का? हे काय एवढी का शांतता? अरे एवढा आनंदाचा क्षण आहे, किती गाणी बिडी लावा. हा दाजी, तुम्हाला माहितीये का आमच्या अक्काला ना अमिताभ बच्चनची गाणी खूप आवडतात. लहानपणी काय नाचायची. खरंच. मी टीव्ही लावते बघ. टीव्हीचा रिमोट कुठे? रिमोट हवाय. आजच्या विशेष बातम्या. सीमेवर रेखा, म्युझिक चॅनलचा नंबर सांग ना. मेजर प्रताप निंबाळकर हे मूळचे नागपूरचे आहेत. आज पहाटे सीमेवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मेजर प्रताप निंबाळकर यांना वीरमरण आले. ते 28 वर्षांचे होते. 2010च्या मराठी इन्फंट्रीचे ते जवान होते. आपल्या 8 वर्षाच्या सैन्य दलाच्या सेवेमध्ये त्यांनी 2 वेळा अतिरेक्यांच्या विरोधी मोहिमेमध्ये भाग घेतला. केवळ 2 जवानांच्या जीवावर त्यांनी 5 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. पण दुर्दैवाने अतिरेक्यांची एक गोळी त्यांच्या छातीत घुसल्यामुळे त्यांना वीरमरण आले. उद्या सकाळी त्यांचं पार्थिव खास विमानाने श्रीनगरवरून दिल्लीला आणि दिल्लीवरून नागपूरला आणले. उद्या दिवसभर त्यांचं पार्थिव नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
हे रेखे श्रीखंड आणले उद्याच्या कार्यक्रमाला आणि हे आज तोंड आज पहाटे सीमेवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मेजर प्रताप निंबाळकर यांना वीरमरण आले. उद्या सकाळी त्यांचं पार्थिव खास विमानाने श्रीनगरवरून दिल्लीला आणि दिल्लीवरून नागपूरला आणले. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.